गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग मला असं वाटलं की तुम्हाला काही गोष्टी शेअर कराव्या म्हणून करते आहे. आपण स्वतःला असं म्हटलं आहे की कधी लव्ह यू जिंदगी म्हणून कारण आपण इतरांच्या सहवासात राहतो, इतरांना वेळ देतो, इतरांना महत्त्व देतो, इतरांसाठी आपण जगतो. कारण स्वतःला वेळ द्यायला आपल्याला वेळच नाही आहे. आपण स्वतःला असं कधी म्हटलंच नाही आहे की लव्ह यू जिंदगी. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण इतकं व्यस्त झालेलो आहोत की घर, ऑफिस, नंतर घर, डेली रुटीन इतकं व्यापलेलं असतं आपलं रोजचं की स्वतःसाठी आपल्याला वेळच नाही आहे. स्वतःला आपण ओळखू शकलो नाही आहे. म्हणून आपण इतरांना इतकं ओळखून घेत असतो की त्यांचा काही प्रॉब्लेम आला, त्यांनी एखाद्याने आपल्याला प्रॉब्लेम शेअर केली की आपण सहजच त्याला सल्ला देऊ शकतो की तू असं कर बाबा, की तू तसं कर बाबा, कारण की तुझं हे असं आहे. कारण आपण त्याला तेवढं ओळखून आहोत, आपण त्याच्यासोबत डेली राहत आहोत, म्हणून आपल्याला त्या गोष्टी पटकनच अशा लक्षात येतात. पण स्वतःसाठी असं होतं का कधी आपण स्वतःला विसरत जात आहोत. आपल्यावर जर अशी पाळी आली की कुठे ना कुठे आपण चुकत आहोत, तर आपल्याला तर कळत सुद्धा नाही की मी इथे चुकत आहे. कारण आपण स्वतःला इतकं जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आहे. घर, ऑफिस यात आपण इतकं बिझी झालो आहोत, आपण इतरांना इतकं प्रेम केलं आहे की स्वतःला आपण प्रेमच करू शकत नाही आहे. आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. म्हणून स्वतःसाठी जगा. इतरांना प्रपोज करण्याआधी स्वतःला प्रपोज करा की लव्ह यू जिंदगी. कारण ही जिंदगी एकचदा भेटते, कारण आपण एकचदा या आयुष्यात येतो. म्हणून या डेली रुटीनमध्ये इतकी ताणतणावाची स्थिती असतानाही स्वतःला सांभाळा, स्वतःचं काळजी घ्या. आणि इतरांना प्रपोज होऊ शकते की खूप अशा प्रॉब्लेम असतात, तरीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढा. छान खा प्या, एन्जॉय करा. जिथे तुम्हाला जावंसं वाटतं ते जा. जिथे तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी सगळ्या करा. आणि तुम्हाला असं कुठे वाटत असेल की इतरांसोबत काही गोष्टी शेअर कराव्या, पण करा. प्रत्येक व्यक्तीकडे न करता कोणत्या खास व्यक्तीचं तुम्हाला असं वाटत असेल की नाही, ही गोष्ट इथे माझी प्रोटेक्ट आहे, तर तिथेच सांगा. कारण असं खूपदा होतं की आपण इथे काही सांगितलं ते काही वेगळं होते, तिथे काही सांगितलं ते वेगळं होते. म्हणूनच असं म्हणत आहे की इतरांना अशा गोष्टी शेअर करण्याआधी दुसऱ्यांना शेअर करण्याआधी थोडा विचार करून शेअर करा. कारण शेअर केलेल्या प्रत्येकच गोष्टी या प्रायव्हेट राहत नाही. म्हणून विचार करूनच शेअर करा आणि स्वतःला वेळ द्या. कारण आपण आपल्या या बिझी शेड्यूलमधून स्वतःला वेळ दिलं तेव्हाच कुठे आपण स्वतःला ओळखू शकू. आणि या जीवनासाठी आपण म्हणू शकतो की लव्ह यू जिंदगी. इतरांना प्रपोज करू शकतो ना, तर स्वतःला प्रपोज करा. बघा करून की स्वतःलाही, आणि जोरात असं म्हणा लव्ह यू जिंदगी. ते आनंद जर तुम्हाला जगता आलं, बघता आलं की मी स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःसाठी असं म्हटलं, आणि तो मोमेंट खरंच यार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.